फेरीचा शेवटचा मॅच चौथा सामना केल्वे 11 आणि दुसऱ्या बाजूला उज्ज्वल 11 मताने या दोन संघादरम्यान आहे. आशु आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी यश चौधरी काही खेळाडूंवरती चर्चा जसं केली होती त्यापैकी एक खेळाडू आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह व्हाईट इस्लॉंगनला फील्ड केलं गेले आणि बरोबर दीपेच्या हातामध्ये चेंडू जाऊन फील्ड केला गेला. एक धावे चेंडूवरती पूर्ण केलवा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला मतानेचा संघ आहे आणि उत्कर्ष पाटील आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. ज्यावेळेला टॉस झाला दोन्ही कॅप्टननं म्हटलं होतं यावर्षी आम्ही एकमेकांचे किती खेळलोय, रिझल्ट काय, रिझल्ट बदलही शकतो आणि त्यासाठी प्रयत्न ते टीम देखील करणार आहेत आणि तोच जो संघर्ष होईल, जो खेळ होईल त्याच्यामध्ये कदाचित शिवनेरी चषकाचा जो अजून मजा वाढली जाणार आहे. अगदी बरोबर. यावेळेला आता पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. मॅचला सुरुवात झाल्या, पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली, दुसरा बॉल घेऊन गोलंदाज यश चौधरी. कोलवर टप्पाचा बॉल, चांगला बॉल, एक जबरदस्त चेंडूची इथे हाताळण बघायला मिळाली आणि चांगली गोलंदाजी करताना यश चौधरी. लेदर क्रिकेटचा भरपूर चांगला अनुभवही आहे गोलंदाजाकडे आणि त्याला पकडून चांगली गोलंदाजी करतात. आणि जसं तुम्ही उल्लेख केला लेदर क्रिकेट आणि मोठमोठ्या संघामध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे, एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स त्याच्याजवळ आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये देखील तो करतोय. स्ट्रायकरला आशु लवकर फलंदाज समोर ड्राईव्ह केला, मिड ऑनला फील्ड केलं गेलंय, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता बघा कौतुक आहे ना नॉन स्ट्राईक एंडचं आहे. अक्षयचं का कौतुक करतोय सांगतोय, ज्यावेळेला चेंडू इन फ्रंट द विकेट खेळला जातोय ना तर कॉलिंग स्ट्रायकर एंडची असते. त्यांनी केली होती कॉलिंग पण नॉन स्ट्राईक एंडनं सांगितलं का नाही थांबा, थोडंसं थांबा, म्हणून कौतुक अक्षयचं देखील आहे. वेळेवरती नोचा लाऊड कॉल त्यांनी केलाय. अक्षय गवळी आहेत तेही एक चांगले दाखण्याचे फलंदाज आहेत ज्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या वेळेला यश चौधरी याने अगदी खोलातला बॉल आशूसाठी अनप्लेएबल, फलंदाज बाद गॉन. यशचा चेंडू होता, थोडंसं शफल केलं, ऑप्शनच्या बाहेर आलं आणि खेळताना थोडंसं प्लेड ऑन झालं, प्ले म्हणजे त्या चेंडूच्या वर आले, या पद्धतीनं खेळले ते आणि ते खेळत असताना सरळ मधली यष्टी जी उद्ध्वस्त झाली. त्यानंतर चेहऱ्यावरती निराशा आपण पाहू शकता आशूच्या आणि ती निराशा तीच होती की बाबा मिस कसा केला, पायावरचा चेंडू असा कशा पद्धतीनं मी मिस केला असेल. पण हे सगळं घडतं ज्यावेळेला तुम्ही चांगल्या गोलंदाजीला खेळता, लेनला पिक करता येत नाही, टप्पा तुम्हाला ओळखता येत नाहीत, तुम्ही बॅटची फेस लवकर बंद करता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला हे सगळं घडतं आणि पहिला विकेट लवकर गमावलाय तो केळवा 11च्या संघानं. पहिला हादरा बसलाय पण त्या हादऱ्यातनं तुम्हाला सावरायचं आहे कारण दुसरा मॅच असाच झाला होता ज्यावेळेला लवकर विकेट गमावला होता आणि त्यांना बापा मोर्यानं मोठी धावसंख्या उभारली गेली होती आणि तशी उभारायची आहे तर उभारी देखील घ्यायची आहे. अगदी बरोबर. जर तुम्हाला त्या धावसंख्येकडे जायचं आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला सुरुवात देखील चांगली करावी लागेल. निनाद पाटील आलेत. निनाद पाटीलसाठी आपण पाहतायत काय जबरदस्त गोलंदाजी, यष्ट्यांच्या मागे काय यष्टी रक्षण, या सर्व गोष्टी बघायला मिळाल्या. तू चल मे आया, फलंदाज बाद, निनाद पाटील गॉन. यश चौधरीचा चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता, स्लाइस करायचं होतं, शेवटच्या क्षणी बॅटची फेस ओपन केली होती आणि आपण जसं तन्मयतेने खेळतो ना तर तन्मय आहे मागे बरोबर तन्मय होते आणि तन्मयनं हा झेल टिपला गेलाय. विकेट आपण जर पाहिला तर दुसरा विकेट गमावलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा आहेत धापलकावरती, म्हणजे आता स्कोर जास्त आहे का रन जास्त, विकेट जास्त आहे तो थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि पहिल्या दिवशी तर ओमकारजी आणि आम्ही होतो तेव्हा म्हणजे आता 2 गडी बाद 2-1 जो स्कोर आहे ना, म्हणजे जसं फुटबॉल हॉकीमध्ये आपण पाहतोय 2 गोल झाल्यात, 1 गोल झालाय, नाही झालाय, असा स्कोरबोर्ड थोडा आलाय. तो केळवा संघाचं थोडंसं टेन्शन वाढवणार असणार आहे. या षटकाचा खेळ पाहिला, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर 2 विकेट आले. हॅट्रिकच्या मोक्यावरती यश चौधरी याच्या नावावरती अनेक हॅट्रिक देखील राहिलेले आहेत आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा हॅट्रिक वरती आलाय. नवीन फलंदाज प्रणय गिणी, एका बाजूला अक्षय गवळी, एक जबरदस्त फलंदाज, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला सिंगल काढून तो उभा आहे. या वेळेला आपण पाहतात हॅट्रिक वरती आहे, अनेक वेळा हॅट्रिक ज्यांच्या नावी राहिली आणि तोच यश चौधरी पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचं थैमान, आपल्या नावाचं वादळ ज्याने दाखवलं. 3 फलंदाज 3 चेंडून मागे बाद, एका बाजूला अक्षय गवळी अगदी आपसुकतेने डगआउट कडे पाहत आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बॉलचा वेग
ज्या वेळेला आपण पाहतो प्रणयची बॅट बंद झाली त्यावेळेला बॉल अगदी कधीच संपर्क झाला होता, ज्या अनुषंगाने शॉट कव्हरला फलंदाज इथे बाद झालेत. गॉन. यशला पाहतोय ना तसे तन्मय आणि कौशिक देखील आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती डाव्या हातानं एक चांगले गोलंदाज आहेत, एक चांगले ऑलराऊंडर आहेत, परंतु यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर दुसऱ्या बाजूला शिफ्ट करू शकता. आता शिफ्ट होताना आपल्याला पण त्रास होतो एका घरात दुसऱ्या शिफ्टला जाताना, पण चांगलं असेल तर शिफ्ट व्हायला लागतं. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू होता, पाहिलं निहाळला आणि त्याला सोडून दिलं गेलं होतं. पुन्हा एकदा रिव्ह्यू, माहिती आहे मागचा रिव्ह्यू रिटर्न झालाय तर पुन्हा एकदा रिव्ह्यू फक्त हा व्हाईट बॉल साठी आहे का सर? ओके. चेंडू पाण्याचा प्रयत्न करतो तर पिच कुठे झालाय आणि हा चेंडू बरोबर त्याच्या बाहेर झालाय, त्याकडे वाईट बघूया सर पाण्याचा प्रयत्न करतात. थोडासा वेळ घेतला जातोय कारण बरोबर टप्पा थोडासा जज करतायत. निश्चित स्वरूपात इथे काय घडतंय काय नाही घडतंय या अनेक गोष्टींची पडताळणी चालू आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात तिसरे पंच आणि पंच पाहतात अगदी शेवटपर्यंत वेळ जातोय, त्या अनुषंगाने महत्वाचा क्रुशल मोमेंट आहे जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. पहिला रिव्ह्यू सरांनी सांगितलं की रिटर्न झाला होता, या वेळेला नाही होणार. जिथे आपण पाहू शकाल पंचांनी त्या बॉलला ग्राह्य धरलंय, चांगला बॉल आहे. इथे नक्की काय झालंय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. मी म्हणेन की पहिल्याच षटकामध्ये 3 गडी, याही षटकात त्याच चुका आणि याच चुका तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला नाही करू शकत. ह्या चुकी तुम्हाला चुकीचं भुगतान खऱ्या अर्थानं संघ लवकर डळमळीत होईल
जसं नेहमी म्हणतात ना, आप तब नाही हारते हो जब आप गलती करते हो, आप गलतियों को दोहराते हो. चुका करतात तेव्हा नाही तुम्ही हारत, ज्यावेळेला चुका पुन्हा एकदा केल्या जातात. एका पुढे एक झाली तर चूक असते आणि अनेक तो पहिला विकेट होता तो चांगला, ज्यावेळेला क्लीन बॉल झाला, पण त्यानंतर खराब फटके खेळून कदाचित ती परिस्थिती स्वतःवरती ओढावून घेतले. निश्चित स्वरूपात तेच बघायला मिळतं. जर अक्षय गवळीनं या मॅच मध्ये एक चांगली बॅटिंग केली तर परेशदा केणी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत, ज्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि सामना जिंकला केळवा 11 भाग्यप्रीत फायटर, तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. थोडासा संघ अडचणीत आहे, संघाचे संघ मालक त्यांना मोटिवेट करतात, ऊर्जा देत आहेत. परेशदा केणी आपल्याला पाहायला मिळतात. परेश मंडपन डेकोरेटर्सचे प्रॉपरायटर, त्यांच्याच माध्यमातून हा संघ पुरस्कृत झालाय. केळवा 11 भाग्यप्रीत फायटर हा संघ आपण पाहू शकाल. शतक क्रमांक 2 आणि यामधला 3रा बॉल, चांगला बॉल, चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. दीपेशने देखील यश चौधरीची गोलंदाजी सर तिथून पकडून घेतलाय, चांगली गोलंदाजी करतात. काल ज्यावेळेला चर्चा चालू होती तेव्हा ओंकारजी यांनी म्हटलं होतं, यश बद्दल चर्चा केली होती की ज्यावेळेला तो उद्या खेळायला येईल कदाचित ती हॅट्रिक किंवा ते विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे यशची गोलंदाजी आपण पाहिले, जे पहिल्या षटकामध्ये 3 धावा 3 विकेट ज्यावेळेला घेतले गेले होते. आणि आज ओंकार शेट्टी देखील ज्या पद्धतीने भविष्य वर्ततात, काही जण आपला हात पण दाखवायला येतील, कारण ज्यावेळेला बरोबर परफेक्ट राईटली जजमेंट येथे केलं जात आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 गडी गमावले आहेत त्या टीमनं. मी म्हणेन की सुरुवात थोडीशी शांत झाली सर. जिथे धावा येणं खूप गरजेचं होतं त्यावेळेला दीपेश चौधरीची धारदार गोलंदाजी, यश चौधरीची धारदार गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी टेन्शन मध्ये नेणारी राहिली. पुन्हा एकदा आपण पाहतायत जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देतात. 3 वरती 5 धक्के इथे खऱ्या अर्थाने टॅकल केले, पूर्णपणे डॉमिनेट करतायत संघ उज्ज्वल संघ मथाने प्रतिस्पर्धी संघ केळवा 11ला. थोडस गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहतोय टीमला, कारण काय करावं किंवा हाही फटका बघा, हा फाटेड नाही, तुम्ही ड्राईव्ह केला, अपिश नाही खेळलं, अलॉंग द ग्राउंड पण नाही खेळलं. एक तर तुम्हाला लॉफ्टेड करायचं होतं, तर इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचं होतं. जर तुम्हाला बरोबर जमीन लगत खेळायचंय तर पुढचा पाय चेंडूच्या रेषेमध्ये यायचा होता. हे नाही केलं. थोडी कुठेतरी द्विधा मनस्थिती जाणवते ती केळवा 11ची, ज्याला स्पॉन्सर्स केलेलं आहे ते परेश केणी यांनी जे स्पॉन्सर्स केलेले आहेत. या टीम जर आपण पाहिलं तर तो गोंधळ थोडासा उडतोय, थोडासा गडबड गोंधळ सध्या टीमच्या त्या पूर्ण बॅटिंग लाईन मध्ये आपण पाहतोय. 3 वरती 5 धक्के. येणाऱ्या आगामी काळात आपण पाहतायत एबी ट्रॉफी प्रथम पारितोषिक 3 लाख 21 एप्रिल ते 26 एप्रिलचा मात्र हा घमासान. निश्चित स्वरूपात जिथे एक सुंदर स्पर्धा ऑल इंडिया ओपन अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 3 वरती 5 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. या परिसरामध्ये जसं आपण चर्चा करतो, सफाळा असेल, पालघर जिल्ह्यामध्ये येतील, म्हणजे पहिला मुंबई असेल, ठाणे असेल, भिवंडी, रायगड या साईडला मोठ्या स्पर्धा व्हायच्या, पण आता हळूहळू ते लोन आपण पालघर जिल्ह्यापर्यंत येत आलंय. जसा एबी ट्रॉफीचा उल्लेख तुम्ही केला गेला होता, त्यानंतर विरारनगरीमध्ये आपण नारंगी मैदानावरती देखील ऑल इंडिया ओपनची एक स्पर्धा पाहणार आहोत 2 ते 4 एप्रिलला, 10 लाखाची स्पर्धा. त्याच्यामुळे ज्या मोठमोठ्या स्पर्धा आल्या ना, त्याचा फायदा आपल्या ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना नक्कीच होतो. जी चर्चा आपण करत होतो, ज्यावेळेला मोठे खेळाडू येतील, खेळतील, त्यांचा खेळ पाहण्याची संधी देखील मिळेल. आता सेन्सेबल खेळलं जातं, सेन्सेबल खेळलं तर अलॉंग द ग्राउंड खेळलंय, थोडंसं रिपेरिंग वर्क करायचंय. त्यामुळे आता ही जोडी जी उदय आणि अक्षय, ही जोडी मैदानावरती जी आहे ना, याला थोडीशी दुरुस्ती करायची आहेत, कारण 2 षटकांचा खेळ. आणि आता असं चित्र या शिवनेरी ट्रॉफीमध्ये आपण अगोदर पाहिलं नव्हतं की 5 विकेट गेल्यात आणि 4 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 5 गडी बाद 4. हे बोलताना सुद्धा थोडंसं वेगळं वाटतंय, पण ते 5 गडी गमावल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या संघानं. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 4 वरती 5 धक्के. आता उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. मागे काय झालं हे विसरून तुम्ही जर आता जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांनी जर 4 षटकांची जबाबदारी स्वीकारली, मॅच मध्ये सन्मानजनक आव्हानाकडे जर आलात तर दुसऱ्या डावामध्ये लढण्याची हिंमत होईल. बघा, ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय किंवा बॅटिंग तुम्हाला आली ना, तुम्ही विचार केला होता 50 करूया, 60 करूया, 65 करूया, 70 करूया, पण आता काय झालंय, तुमचा प्लॅन ए डिस्ट्रॉय झालाय, बदललाय. तो प्लॅन ए नाही चालत आहे. मग प्लॅन बी काय असावा,
तर किमान 4 आणि 5 जे आकडे आहेत ना 45 तिथपर्यंत तरी तुम्हाला पोहोचायचं आहे. आता 4 षटकामध्ये किमान 40 धावा लढण्यासाठी आपल्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी त्या धावा येणं धावफलकावरती गरजेचं आहे. आणि तेच 2 बॅट्समन फलंदाज करण्याचा प्रयत्न करतील नाही करतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दीपेश अजय चौधरी आल्यात. पहिला चेंडू षटकार. पहिल्यांदा डगआउट मध्ये केळवाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर टाळ्यांचा आवाज. चेंडू सीमारेषा पार षटकार. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी. शेवटच्या क्षणाला खूप वेळानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आला षटकार. महत्वाचा देखील होता. गोलंदाज तयार. उदयसाठी मात्र आपण पाहतात आता एक चांगलं क्रिकेट खेळलं. बघा, एक षटकारानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेशन कसं करता. अर्धा संघ गारद झालाय. आता जे काही करायचंय ते इथून पुढे आपल्याला करायचं आहे. त्या अनुषंगाने उदयनं षटकारानंतर जबाबदारी घेतली. सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट केली. आणि जसं तुम्ही उल्लेख केला उदयचा, बघा आपल्या टीमचा सूर्योदय पण व्हायचा आहे. आता उदयीनं तो फटका खेळून दाखवलाय. थोडस जसं काल रात्री असतं ना, ती काल रात्र सरते, सूर्योदय होतोय, थोडस वेळ जाऊन द्यायचा आहे. आणि तोच प्रयत्न आता उदयच्या मागच्या फटक्यावरती पाहिलाय. एक षटकार त्यानंतर सिंगल रन. पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षय. सुरुवातीपासून जर बघितलं 5 चेंडूचा सामना त्याने केलाय. एका धाव्यांवरती अक्षय खेळतोय. आता इथून बरेचशा काहीच्या टिप्सही जातात. आता क्रिकेटचा खेळ आणि फुटबॉलचा सारखाच झालाय. बरोबर बॉन्ड लाईन जवळ काहीच्या इशारे केले जातात. अगदी बरोबर. यावेळेला आपण पाहतात अक्षय गवळीसाठी पुन्हा एकदा खोलातला बॉल होता. बॉलला खेळून काढलाय. अगदी लॉंग ऑनचे खेळाडू पुढे आले वेगाने आणि ती चपळाई असायला हवी तुमच्याकडे. बघा, इथे सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला तुकाराम सर. धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला उत्साह असायला, पण उत्साह आला कुठून त्या विकेटनं आलाय. म्हणजे फार पूर्वी कपिल देव ऍड मध्ये असायचे, मग सचिन आले, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. तसं विकेट एनर्जी सिक्रेट आहे या एनर्जीचा. बघा अजून एक विकेट. विकेट इज द सिक्रेट ऑफ दिस टीम असं म्हणूया. आणि ते सिक्रेट होतं आणि तो विकेट आलाय. 6वा गडी बाद. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि 6वा गडी गमावलाय. जर बघितलं धावा कमी करताना बॅटिंग करणारा संघ केळव्याचा संघ थोडासा कमी पडतोय. पण दुसऱ्या बाजूला आता उत्सुकता काय राहिले. जसं हॅट्रिक आपण पाहिली ती यश चौधरीची, पण हा 4था विकेट घेतलाय. आता फायफरच्या दिशेने जाणार. 5वा विकेट. कारण उत्सुकता त्याची देखील आहे. आणि हा शेवटचा बॉल आहे त्याच्या स्पेलचा. हा शेवटचा बॉल आहे. बघूया तो फायफरकडे जातोय का. शेवटचा इथे आपण पाहतात. जर यश चौधरीने फायफर केला तर ओमकार शेटे यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी जरी ते वाकळनवरून आले असतील तरी देखील इथे फ्रेंड सर्कल त्यांचा भरपूर आहे. त्या अनुषंगानं मित्रप्रेम ते जपतायत. जर यश चौधरीने पंजा खोलला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी शेवटचा बॉल आणि षटक क्रमांक 3 मध्ये 6 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. भाग्यप्रीत केळवा 11. चांगला बॉल रुचित आले आणि रुचितचा पहिलाच प्रयत्न राहिला षटकारांसाठी. एका बाजूला अक्षय गवळी आहेत, तेही शांत झालेत. कारण साथीदार जर तुमच्या समवेत एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटचा सामना नाही जिंकून देऊ शकत. तुम्हाला 11 जणांचा सांघिक खेळ जेव्हा एकत्रित चांगला येईल त्यावेळेला रिझल्ट तुम्हाला वेगळा बघायला मिळेल तुकाराम सर. नक्की टीम वर्क असतं आणि टीम मधली ती 4 अक्षर आहेत ना, TEAM तेच दाखवतात. T फॉर टुगेदरनेस, E फॉर एव्हरीवन, A फॉर अचीवमेंट आणि M मोर. तुम्ही जर एकत्र राहिलात तर तुम्ही मोठं अचीव करू शकता. त्याच्यामुळे टीम वर्क पाहिजे. आता शिवनेरी चषकाचं इतकं मोठं आयोजन आहे ना, हे पण टीम वर्क आहे. प्रत्येकानं दिलेलं योगदान आहे, प्रत्येकानं दिलेला आपला वेळ आहे, प्रत्येकानं दिलेल्या आपल्या आयडियाज आहेत. या सर्वांचं मिश्रण म्हणून आपण शिवनेरी चषक 2025चं देखणं असं आयोजन पाहतोय. टीम वर्क नसेल ना तर मग मात्र कुठलंही कार्य तडीस नेणं पूर्ण करणं थोडंसं कठीण असतं. 3 षटकांचा खेळ, 6 गडी बाद 12. आणि 4थ्या षटकात आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश चौधरी. यश चौधरीने खूप चांगली गोलंदाजी केली. दीपेश चौधरी देखील त्यांच्या पावलोपावली गोलंदाजी करतायत. खोलवर टप्पाचा बॉल
यू मिस आय क्लीन इट यू. अगदी गोलातला बॉल आणि जिथे मिचेल स्टार्कची आठवण झाली दांडी गुल. आता स्टार्क कसा काय आला तर स्पार्क आलाय, थोडासा स्पार्क आलाय. मागे काही विकेट गेल्यात ना त्याच्यामुळे जो एनर्जी आलेली आहे ती एनर्जी जी आपण पाहतोय 7 गडी बाद 12 धावा धावफलकावरती आल्यात. आणि एक तर आवडलं म्हणजे उज्ज्वल 11 मतारे संघाचे धावपेच बघा काय त्यांना माहिती आहे. जो दबाव क्रिएट झालाय सुरुवातीपासून तो कायम ठेवायचा आहे. पहिल्या 2 षटकामध्ये दबाव ठेवला, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्यांनी यशला आणलं, तो अजून वाढवला आणि अजून प्रतिस्पर्धी संघ डोकं वर काढणार नाहीये, पुन्हा मॅच मध्ये येणार नाहीये याची काळजी घेण्यासाठी पुन्हा एकदा दीपेश आले. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही जे विश्लेषण केलं महत्वाचं होतं आणि तेच त्यांनी केलं. इथून खऱ्या अर्थानं काउंटर अटॅक काउंटर स्ट्राईक केले, प्रतिस्पर्धी संघावरती हल्ले आणि हल्ले चढवलेत. जी गोलंदाजी आहे ती धारदार आहे आणि ती गोलंदाजी खेळणं कठीण झालंय भाग्यप्रीत केळवा 11 या संघासाठी. परिषदाकडे मॅच पाहत असतील थोडेसे शांत झाले असतील की काय चाललंय. गोलंदाज तयार. याही वेळेला बॉल खेळलाय बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत. नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होणार, डीप मधून बॉल येतात एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन देतील, बॉलला फेकी होईल. तदवरती धावसंख्या 2. खूप उशिरानंतर या 2 धावा आल्या. धावसंख्या 2 न भर होते, जाऊन पोहोचते 14. हा शेखर घेणे सांगतील की उशिराने तर जवळपास पहिल्यांदा म्हणजे त्या षटकार थोडासा बाजूला ठेवला ना त्या स्कोरबोर्ड मध्ये डॉट बॉल विकेट जे रेड होते ना ते रेड जास्त होते आणि त्याच्यानंतर या 2 धावा आता आल्यात. ते रेड आहेत ना तो अलाम आहे, रेड अलाम आहे. तो खेळण्याचा प्रयत्न होता, समोर खेळले लॉंगनच्या रिजन मधनं क्षेत्ररक्षक येतील, यश फील्ड करतील. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता स्वतःला म्हणजे जसं मी सांगितलंय की सुरुवात चांगली नाहीये, फलंदाजी चांगली होत नाहीये, पण किमान स्वतःच्या अस्तित्वासाठी आता काही धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. या पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अस्तित्वासाठी जे तुम्ही म्हणालात ते अस्तित्व टिकवण्यासाठी धावा येणं खूप गरजेचं आहे. परंतु गोलंदाज दीपेश चौधरी काय गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत. आणि मी अस्तित्वाचा उल्लेख का केला. अस्तित्व म्हणजे ज्यावेळेला जागेवर असतं ना ते समोर जे वर्णन केलं ते अस्तित्व, पाठीमागे जे वर्णन केलं ते तुमचं व्यक्तिमत्व असतं. चांगलं असेल त्याचंही बघा. मी म्हटलं ना तुम्ही दाखवा ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है और नंबर 9 के बल्ले से नंबर 6 आ सकता है. षटकार 6 धावा. धावा आल्या. फाईट करू शकता तुम्ही. नक्कीच तुम्ही जसं उल्लेख केला, पण त्या 12 मध्ये 20 च्या ऐवजी 21 आल्या तर अजून मजा येतील. कारण 12ला उलट केलं 21 होतील आणि बरोबर आता 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि तुम्ही जसं उल्लेख केला बघा, क्षेत्र कुठलेही असो, समालोचन असू द्या, क्रिकेट असू द्या, सध्या शेखर जे स्कोरिंगचं काम करा, तुम्हाला रोज नवीन शिकायचं आहे, काहीतरी नवीन आणायचं आहे, तुम्हाला अपडेट राहायचं आहे. नाही अपडेट राहिलं तर तुम्ही आउट ऑफ डेट होणार, तुम्ही मागे जाणार. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्र असं आहे की जिथे स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये जर कायम राहायचं तर स्वतःला ठेवायचं आहे, अपडेट ठेवायचं आहे. 5व्या षटकाला होते सुरुवात. स्विच चा प्रयत्न केला होता. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि तुम्ही जसा उल्लेख केलाय 20 धावा आल्या, थोडंसं लढण्यासाठी जागा निर्माण होईल
गोलंदाजीसाठी. अगदी बरोबर. त्या 20 धावा येतील का ही प्रश्न तेवढाच महत्वाचा. फलंदाज रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला. साहिल आले गोलंदाजी ट्रॅकवरती. साहिलचा हा बॉल क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकांनी ट्राय तिथे नाही केली. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचणार ती म्हणजेच आतापर्यंत 22 धावा. सिंगल सिंगल डबल सिंगल इथून एक तरी मोठा फटका या षटकात आला. आणखीन बळ येईल शेवटच्या षटकामध्ये फाईट करण्यासाठी. बघा रुचित आणि नयन आहेत सध्या मैदानावरती आहेत, पण किती वेळा तुम्हाला संधी मिळाली नाही ना. मग आता मिळाले. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. अशी संधी वारंवार नाही येणार. हे विकेट गेल्यात म्हणून तुम्हाला संधी आहे. त्याचं सोनं करायचंय, सोनं करायचं आहे. फटका खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. आज सर्व काही गोष्टी आहेत ना त्या दीपेश यश यांच्याच दिशेने चालल्यात. जणू काही चुंबक आहे की काय. टिपलाय झेल आणि संपलाय या बॅट्समनचा खेळ. मार्केट हलवले सध्या. उज्ज्वल संघ मथाने ना जिथे 22 वरती 8 धक्के दे धक्का, इथे सध्या तेच चाललंय. रुचितनं प्रयत्न केला होता या बॉलला लॉक करण्याचा, परंतु तेवढं डिस्टन्स नाही क्लिअर करता आलं. नाही, काही जण ऑनलाईन मॅच बघत असतील त्यांना वाटेल बाबा अपडेटरची काय स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली की काय, काहीच्या एरर आलाय की काय. पण एरर नाही आहे हा. टेक्निकल एरर नाही आहे हा. बॅटिंग मधला एरर आहे. तिथे चुका झाल्यात, मिस्टेक तिथे चुका झाल्यात म्हणून हा स्कोरबोर्ड 8 गडी बाद 22 आहे. अगदी बरोबर. इथे चुका केल्यात फलंदाजांना. आदेश आलेत, दाखल झालेत. आदेश यांनी येता क्षणी बॉलला उडवलं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला इथे देखील झेल होऊ शकत होता, परंतु रनआउटची संधी क्रिएट झाल्या. पंचांकडे मागणी केली, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवलं की निश्चित स्वरूपात काय झालं. बाउंड्री देखील तिथे चेक होईल आणि रनआउटचं देखील निश्चित स्वरूपात ज्या काही गोष्टी असतील ते त्यांच्या समोर पाहायला मिळतील. चला दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न मुन्ना पठाण सर आहेत आणि ते तिथे बरोबर या टेक्निकल टीमच्या जोडीने आहेत. पाटील नेटवर्कच्या. ज्यावेळेला चेंडू रोखला गेला तेव्हा पोझिशन काय होती, चेंडू पडला खाली पडला त्यावेळेला तो कुठे लँड झाला, या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चर्चा करतो की हा सामना जसं चाललाय ज्या पद्धतीने आता धावा येत नाही आहेत आणि धावा येत असताना तिथे सुद्धा पुन्हा एकदा भिंतीसारखा उभा आहे क्षेत्ररक्षक. म्हणजे तो सुद्धा पाठवून देऊन जात नाही आहे. पण बघूया काय घडलं होतं. एक तर पहिला तो चेंडू अडवलाय की नाही तो पाहिला, त्यानंतर धावाचा प्रयत्न झालाय. ते दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बावीस 24 वरती पोहोचतील की मग 22 इथून 28 ला जातील की मग 22 इथून 23 वरती जातील, या अनेक गोष्टी आहेत. नाही, पुढचा डिजिट पण बदलू शकतो ना. 8च्या जागी 9 पण होऊ शकतो जर धावपात असतील तर. डिजिट तिथेही चेंज होईल. या सर्व गोष्टी इथून बदलताना पाहायला मिळतील. सध्या तिसरे पंच आणि नयन किनी पाहतात. नयन किनी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल बाउंड्री सेव्ह परंतु नॉट आउट. यस, म्हणजे इथून धावसंख्या आकार घेतील त्या म्हणजेच सिंगल न अर्थात 23 झाल्या. म्हणजे दोन्ही टीम खुश झाल्या. एक तर बाउंड्री अडली आणि बॅट्समन सुद्धा नॉट आउट झालाय. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु आता जाऊया लाईव्ह ऍक्शन कडे. फटका पुन्हा खेळलाय समोर. यश चौधरीनं बॉलला पाहिलं आणि त्याला कळलं की मी नाही पोहोचू शकत कॅच पर्यंत, त्या अनुषंगाने आपण फील्ड करू आणि इथे फक्त आपण पाहू शकाल तिथे सिंगल घेऊ. बघा तो रिप्ले आपण पाहताय. बाउंड्री जो सेव्ह केला होता, खूप चांगलं स्ट्रेच केलं, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि नशिबानं देखील साथ अशी दिली की तो बॉल ही बाउंड्रीच्या आतमध्येच पडला. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकाल बोटातील कौशल्य, बोटातील जादू वापरली आणि इथे सर 5 षटकांचा खेळ संपला आणि 24 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 24 धावा धावफलकावरती येते. हलकीशी एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये होत्या. पुढचा सामना तोही महत्वाचा आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जयप्रकाश एडवन आणि अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी दोन्ही टीम आपण बरोबर इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. एक हलकीशी धून ऐकूया.
11 आणि त्यांच्या विपक्षात उज्ज्वल संघ मथाने. पुढील मॅचचा टॉस जयप्रकाश एडवन आणि अमोल इलेवन बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या टॉससाठी. चांगला बॉल, आपटलेला बॉल आणि इथे कुशल चौधरी कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद, गॉन. आणि जर आपण बॉलिंग पूर्ण पाहिली ना, बॉलिंग पाहिली ना, पहिला यश चौधरी, दीपेश चौधरी, त्याच्यानंतर आले साहिल चौधरी आणि आता शेवटचं षटक आणण्यासाठी कुशल चौधरी. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 24, 24 धावा धावफलकावरती आणि शेवटची जोडी मैदानावरती आहे. बाप्पा मोरया विठ्ठलवाडीचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम एडवनचे कॅप्टन त्वरित टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. जशी इनिंग फिनिश होईल, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. शेवटची जोडी मैदानावरती 5 चेंडूचा खेळ आता या शेवटच्या ओव्हर मधला शिल्लक आहे. शेवटची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता. यश बीट केलं गेलं होतं. प्रत्येकाने येऊन चांगलं काम केलंय. सुरुवातीला दीपेश आणि यश, त्यानंतर साहिल, आता शेवटच्या षटकात जाताना कुशल चौधरी. पूर्णपणे कुशलतेनं हा सामना उज्ज्वल इलेवन मथाने आतापर्यंत हँडल केलेला आहे, जो कंट्रोल केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ केळव्याचा संघ जो मैदानावरती खेळतो, ज्याला स्पॉन्सर्स केलेले आहे परिष्किणी यांनी, ज्या संघाला टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता ऑल आउट. बऱ्याच ठिकाणी मच्छर असलं का ऑल आउट लावा लागतो. आता इथे देखील ऑल आउट झालाय. सर्व गडी बाद 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष समोर ठेवलेले आहे ते मथाणे संघासमोर. जाऊया आपण जिथे टॉस केला जातोय त्या दिशेने जाऊया. तिथे आहेत ओमकारजी शेट्टी. थँक्यू सो मच. सगळे खेळाडू जवळजवळ पनामा कॅप घेऊन आले आणि प्रतिस्पर्ध्याला मात्र मथाने टोपी घालून गेले. ऑल आउट केलं त्यांनी अपोजिशन टीमला. आता पुढची एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. ब्रदर स्पोर्टचे ओनर आदरणीय तेजस्वी पाटील साहेबांच्या शुभ असतं आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. तर तेजस्वीला रिक्वेस्ट आहे, या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्या शुभ असतं आपण कॉइन स्पिन करतोय. लास्ट अँड ऑफिशियल कॉल आहे. जर 1 मिनिटाच्या आतमध्ये जयप्रकाश एडवनचे कॅप्टन इथे उपस्थित नाही झाले तर 2 धावेसाठी तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. वेळ झाली आता आपण पाहताय 9:05. 9:07 जर टॉससाठी कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 रनसाठी पेनल्टी आणि प्रतिस्पर्धी टीमला कॉइन टॉस विन दिला जाईल. या आपण कॉइन स्पिन करूयात. नाणेफेकीचा कौल केला जातोय. 6 ओव्हरची मॅच आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीम. नियमावली दोघांना माहिती आहे. कॉइन कोण कॉल करेल? एडवनचे कॅप्टन. चला आपण टॉस करतोय. काटाचा कॉल आणि आलाय त्या ठिकाणी आपण पाहताय तो म्हणजे छापा, म्हणजे टॉस जिंकला. या आपण थोडीशी चर्चा करू विठ्ठलवाडीच्या कॅप्टन सोबत. टॉस जिंकला. खरं तर आज आपण आपला भाऊ आपल्यामध्ये नाही आहे, त्याच्या आठवणीसाठी खेळत आहे. अमोल इलेवन या नावानं पुढे बाप्पा मोरया लागतं. पहिल्या मॅचमध्ये बाप्पाचा आशीर्वाद मिळाला, विजय मिळाला. मोठी मॅच होती. किरण गुरुद्वार अँड ऑल टीम. आता समोर आपण पाहता एडवन आहे. काय माइंडसेट आहे? टॉस जिंकला, निर्णय काय? क्षेत्ररक्षक. 6 ओव्हरची मॅच आहे. एडवनच्या समोर अगदी कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आहे आणि काय वाटतं की कुठपर्यंत एडवनला थांबवलं जावं? 60च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न. ज्या अनुषंगानं आज तुमची टीम खेळते, स्पेशली निखिल, प्रत्येक मॅच ना तुम्हाला मना जिंकून देऊ शकत नाही आहे. ऑल टीमचं कॉन्ट्रीब्यूट होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता संघ हळूहळू आहे ना एक पॅक स्क्वॉड बनत चाललाय. टीमची जी प्रोग्रेस आहे, कसा सराव असतो आणि कशी मेहनत विठ्ठलवाडी घेते. सर्व मेहनत करतात आणि चांगले खेळतात. शिवनेरी चषक जसं म्हटलं तर तुमची देखील घरची स्पर्धा असं म्हणायला हरकत नाही. आणि ऑलवेज नयन आणि मन्या म्हटलं की 2 दिल 1 जान आहे आणि हे सगळेजण या टुर्नामेंटला सपोर्ट तुम्ही देखील करत असता. बट हे 5वं पर्व आणि शिवनेरी चषकाचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं? खूप छान. सो विश यू बेस्ट ऑफ लक. शॉर्ट अँड स्वीट. आणि विकेट बनवण्यामध्ये नक्कीच खूप मेहनत या ठिकाणी मन्यानं देखील घेतली आहे. त्याबद्दल त्याचं देखील आपण स्पेशल थँक्स म्हणू. आणि टीम कॅप्टनचं देखील जे आता आपल्या सोबत होते
कल्पेश पाटील, हार्डली थँक्स टू यू. नाही, खेळाडूंना असंच असावा, दुसरं कोण असतं म्हणाला असता की मी पण विकेट बनवून दिली आहे, बट त्याला क्रेडिट नव्हतं हवं, बट आपण ते क्रेडिट नक्कीच देऊया त्या ठिकाणी त्यांच्या कॅप्टनला. अँड विश यू ऑल द बेस्ट टीम. जयप्रकाश एडवन खूप चांगला संघ आहे जो पहिल्या डावात बॅटिंग करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. अमोल 11, बाप्पा मोर्या, विठ्ठलवाडी. विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, इट्स ओव्हर टू यू. ज्यांनी या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसात जोडले गेले आणि आपल्या आवाजाची छाप पूर्ण सफाळेच नाही, टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती या शिवनेरी चषकाच्या माध्यमातून सोडली. द लेजंडरी व्हॉइस ऑफ नारंगी. नारंगी म्हटलं ना की फार सुंदर गाव आहे, अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं, आणि त्यात निसर्गाच्या कुशीत आणि मुशीत जन्माला आलेला सितारा म्हणजे तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या सोबतीनं अपकमिंग यंग टॅलेंट जे सध्या पालघरच्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडतं, असे आमचे दोन्ही समालोचक मित्र उपस्थित आहेत, उत्कर्ष पाटील आणि तुकाराम मांगेला सर. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. जो आवाज आपण नेहमीच मोठमोठ्या स्पर्धामध्ये ऐकतात आणि आज शिवनेरी चषकामध्ये तो आवाज गाजतोय, ओंकारजी शेटे यांचा आवाज आपण ऐकत होता. आणि जसं तुम्ही उल्लेख देखील केला की बऱ्याच जणांचं योगदान या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये, मग विकेट बनवणं, खेळपट्टीची डागडुजी करणं, मैदानाच्या पूर्णपणे रचना करणं, या सर्व गोष्टीमध्ये. म्हणून मी तो एक उल्लेख केला होता की या सफाळ्या परिसरामध्ये जे आयोजक आहेत प्रत्येक स्पर्धेचे, ते एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांना मदत करतात आणि नेहमीच प्रत्येकाची स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणून ते वेगळं वातावरण या सफाळ्या परिसरामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचं उदाहरण काही स्पर्धा आहेत ज्या या पूर्ण पटवतात. कदाचित नावायला गेलं तर एखादं राहून जाईल, पण सगळ्या स्पर्धेचे आयोजक आहेत ना सफाळ्या किंवा पालघरचे, ते प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करतोय आणि जे चांगलं वातावरण या क्रिकेटच्या माध्यमातून तयार झाले. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 25 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी यश चौधरी आणि साहिल चौधरी. आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी रवींद्र. पहिला चेंडू थोडंसं वाकले, स्वीप केलं चेंडूला आणि चेंडूला पाठवलं बरोबर मिड विकेटच्या रिजन मध्ये. चौकार. 4 धावा या चेंडूवरती आल्यात, ज्यावेळेला 24 धावा झाल्यात. 25 धावांचा पाठलाग टीम करण्यासाठी मैदानावरती उतरलेले आहेत. तर तोच आहे अप्रोच, आक्रमक खेळणं, अटॅकिंग खेळणं. कारण जो मोमेंटम त्यांच्या बाजूला आहे सध्या, मॅचचा मोमेंटम जो आहे ना त्यांच्या बाजूला आहे, तो त्याच बाजूनं कायम राहावा तो प्रयत्न केला गेला होता. बरेच खेळाडू असते सावकाश गेले असते, पण यश थोडेसे वेगळे आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर अपुल जरूर केलं होतं, बीट केलं गेलं होतं या चेंडूला. कौतुक गोलंदाजा देखील आहेत, रवींद्रचं कौतुक. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण दुसरा चेंडू जसा बीट केला, एक अपील देखील, लाऊड अपील केलं गेलं होतं या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल आपण पाहतोय. पुढे सत्संग खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडॉनवर क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं मागे आम्ही चर्चा देखील करत होतो, या स्पर्धेच्या निमित्तानं यंग टॅलेंट असेल, जुने जाणते खेळाडू असेल, या सर्वांचं मिश्रण असलेली ही शिवनेरी चषकाची स्पर्धा आहे, ज्यानं प्रत्येकाला वाटतंय की या स्पर्धेमध्ये खेळावं, प्रेक्षकांना वाटतं ही स्पर्धा बघण्यासाठी जावं. आणि ज्यांना येता येत नाहीत ते पाटील नेटवर्क आहे जे त्यांना घर बसल्या या स्पर्धेचा आनंद देत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आणि यूट्यूब चॅनलवरती देखील आम्ही चर्चा केली होती की आता यूट्यूब चॅनलमुळे काय झालंय की ज्यांना पोहोचता येत नाही तेथे पोहोचू शकत नाही आहेत, ते घर बसल्या पाहतात आणि खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं काम या यूट्यूबच्या चॅनलने केलेलं आहे. कडेवरती लागला, थोडंसं कॅज्युअली खेळलं गेलं होतं. फटका खेळायचा होता, त्याला आपण बघितलं तर एक तर तुम्ही फ्लिक करायचा होता, स्वीप करायचा होता, दोन्ही खेळलं नाहीये. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिला विकेट, पहिला गडी गमावलाय तो टीम आणि मतानी संघ जो आता मैदानावरती खेळतोय त्यांच्यासाठी एक अशी एक ऑफर आहे किंवा अशी न्यूज आहे, अशी जी भोईर यांच्या माध्यमातून आजच्या सफाळे गटामधनं जर मताने संघ क्वालिफाय होतोय, या ग्रुपचा विनर म्हणून पुढे येतोय, तर त्याच्या 15 खेळाडूंसाठी आशिष जी भोईर यांच्याकडनं टी शर्ट्स आहेत, टी शर्ट दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे जे टाळ्यांचा आवाज आलाय तसं तुमचं खेळही करा आणि जसा एक सपोर्ट आशिष जी भोईर यांचा तुमच्या टीमसाठी लागलेला आहे. आणि अपेक्षा देखील आहेत की आजच्या ज्या सफाळे गटामधनं तुल्यबल संघ आहेत पण क्षमता आहे त्या टीमकडे, जर आपण आज क्वालिफाय झालात तर आपल्यासाठी जे टी शर्ट्स आपल्याला नक्कीच 15 टी शर्ट्स आपल्याला तिथे पुरवली जाणार आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अमित सज्ज होतील. 6 धावा धावफलकावरती 25 धावांचा पाठलाग केला जातोय.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस केलं होतं, क्षेत्ररक्षक चुकल्यात, चूक झाली, मिस्टेक झाली. पहिलं तर कॅच पकडण्यासाठी जाऊ की फिल्डिंग करण्यासाठी जाऊ, या थोड्याशा डबल माइनिंग मध्ये होते. रिप्ले जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं दुरून खेळलं होतं चेंडूला. हा चेंडू पहिला तर वाटलं होतं की कॅचसाठी जाऊ, फील्डसाठी जाऊ, या थोड्याशा डबल माइंडिंग मध्ये राहिले होते आणि चेंडू गेलाय तो सरळ थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार. लांब ठेवला होता, ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय, जास्त बाहेर ठेवलाय. पंच वळतात, इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना आपण पाहतोय. लो स्कोरिंग गेम आहे, त्याच्यामुळे जी शांतता आहे किंवा स्तब्धता आहे त्याला कारण आहे की जर विकेट म्हणजे एका विकेटने जास्त काय होणार नाहीये, गुच्छामध्ये आले तर मॅच मध्ये रोमांच येईल. अजून एक व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक तर बँक बॅलन्स कमी आहे आणि आमदनी अटणी आणि खर्चा रुपयावाला खेळ मैदानावरती चाललाय. बँक बॅलन्स थोडंसं कमी आहे, धावांचं पाठबळ थोडंसं कमी आहे आणि धावांचं पाठबळ कमी असताना आता सध्या व्हाईटचा मारा केला जातोय. अकोटाप्याचा चेंडू तो पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टँड स्ट्रोक झाले, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहेत. हे सर्व बॉडी लँग्वेज दिसून येते की जसा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला नाही की अटेम्प्ट केला नाही तिथपर्यंत पोहोचले देखील नाहीयेत. याला कारण आहे की स्कोर नाही आला होता आणि त्याचा सर्वांचा परिणाम आता सर्वांच्या ज्या देहबोलीवरती झालाय ना, बॉडी लँग्वेज जी थोडीशी, खांदे थोडेसे शोल्डर डाऊन झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा आहेत धावफलकावरती 14, 14 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावांचं अजूनही लक्ष गाठण्यासाठी आवश्यकता आहेत. 11 धावा अजूनही करायचे आहेत. यश चौधरी खेळतात 5 वरती, अमित त्यांना साथ देतात 6 वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती यश. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं योगदान राहिलेलं आहे, आर्थिक स्वरूपात योगदान राहिले, त्यांचंही आभार मानणं कर्तव्य आहे. हे मैदान जे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे किंवा मैदानाची डागडुजी करताना ज्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे त्यांचंही मनापासून आभार मानणं गरजेचं आहे. कारण काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी याला हातभार लावलेला आहे. अजून एक व्हाईट बॉल आशिष भोईर आणि मनीष किनी याचकडून जर पाहिलं तर या मैदानाची जी आउटफील्ड जी होती त्या आउटफील्डसाठी सहकार्य त्यांच्याकडनं आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार आहे. त्यांना मैदान सुंदर असलं तर मग खेळही देखील तितकाच देखणा होत असतो. ऑफस्टमच्या बाहेर कट करायचं होतं कव्हर पॉईंट रिझनमध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये फील्ड नाही केलंय. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर द्वितीय पारितोषिक ज्यांच्याकडनं प्राप्त झालं आहेत आशिष भोईर, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याकडनं आपल्यासाठी प्राप्त झालं ते मिहीर सचिन किनी यांचं देखील मनापासून आभार आहे. ग्राउंडसाठी डागडुजी करताना ट्रॅक्टरची सुविधा ज्याने पुरवलेली आहेत तर ट्रॅक्टरची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवण्यात आलेली आहे ते अतुलजी साने असतील. आणि त्याच वेळेला या मैदानावरती काही सामानाची ने आण काढायची आहेत याची तर टेम्पूची सुविधा श्री अनिलजी किनी यांच्याकडनं प्राप्त झाले, त्यांचंही मनापासून आभार आहे. डॉट बॉलची सांगता आत आलाय. तसे जे आउटफील्ड आपण बघतोय म्हणजे बरोबर एकदम साफ सुथरा आउटफील्ड, त्यासाठी पाणी मारण्याची आवश्यकता होती तर पाण्याच्या टँकरची सुविधा आपल्याला प्राप्त झाली होती. ती अल्पेजी भोईर यांच्याकडनं प्राप्त झाले, त्यांचे मनापासून आभार आहे. पुन्हा एकदा गुडघ्याला थोडंसं वाकवलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे पार, षटकार. त्याचप्रमाणे जे भव्य दिवस आपला मंडप पाहतोय ते मंडप डेकोरेटर्स परेजी आणि यांच्याकडनं या मंडपची व्यवस्था देखील आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक आभार मानूया. दोन धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता असताना चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपताना 2 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. त्याचप्रमाणे ओमकार बॉईसचे जे प्रोप्रायटर आहेत रोहनजी गावडे यांच्याकडनं
उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन असेल त्याच्यासाठी बॅट असणार आहे. त्याचप्रमाणे पिण्याची पाण्याची व्यवस्था कुंदनजी किणी जाफेवाडी याचकडनं पिण्याची पाण्याची व्यवस्था आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण जे टी शर्ट बघतोय ते आपल्याला प्राप्त झाले आहेत. मनाली महेश होणे याचकडनं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे ग्राउंडसाठी जे रोलरची अवस्था होती गरज होती ते मांडे येथील कुंजलजी राऊत याचकडनं ती रोलरची व्यवस्था देखील आपल्याला प्राप्त झाली होती. त्यांचं देखील मनापासून आभार आहे, मनपूर्वक आभार आहे आपण दिलेल्या योगदानाबद्दल. त्याप्रमाणे जसं आपण ऑनलाईन मॅच पाहतोय पण त्यासाठी वायफाय किंवा केबल नेटवर्कची आवश्यकता होती ते आपल्याला प्राप्त झाले आहेत. श्री सतीश पाटील आणि श्री अजय घरत याचकडनं प्राप्त झाले आहेत. आणि त्याप्रमाणे काही दृश्य आपण पाहिली होती ते ड्रोन कॅमेऱ्यानं टिपली होती. जे उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता तो आपल्याला प्राप्त झाला होता. त्या कॅमेरामॅन होते गिरीश भोईर, कॅनन गिरीश याचकडनं आपल्याला प्राप्त झाले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. एका धावेने दूर आहे, एका धावेने दूर आहे. त्याचप्रमाणे विकेट बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत जर पाहिली तर विकी घरत आणि कल्पेश पाटील. आणि ते या व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचाकडे आणि हा व्हाईट बॉलनं हा सामना फिनिश झालाय, जिंकलाय तो टीम उज्ज्वल 11 मतानेच्या संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम उज्ज्वल 11 मताने संघ. आणि जसं आपण आभार मानतोय शिस्तबद्ध संघासाठी एक ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी आपल्याला वेळी येथील श्री राहुल कवळी साहेब याचकडं आपल्याला प्राप्त झाली आहेत. तसंच जे रुचकर जेवण मागच्या 3 दिवस आपण जे पाहिलं होतं नांदगडी पाडा येथील मुकेशजी किणी याचकडनं जेवण बनवायची व्यवस्था त्याच्यामध्ये मदत आपल्याला या सर्वांचं करूया. आपण मनपूर्वक आभार मानूया कारण जे आपण दिलेलं योगदान आहे त्याच्यामुळे शिवनेरी चषक जे पर्व 5वं आहे ना ते आपण यशस्वी दिशेनं वाटचाल करतोय. त्यामध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. सामना जिंकलाय उज्ज्वल 11 मतानेच्या संघाने. आणि मॅच समरी जरी पाहिली केळवा संघ तितकी आश्वासक फलंदाजी करू शकला नाहीये. 24 धावांवरती सर्व गडी बाद झाले होते. यश चौधरीचे 4 विकेट,